सगळे रथात बसवले, पण भरत पायानं चालत निघाला. का? माझा दादा पायानं चालत गेला. चित्रकूट पर्वतातला माझा दादा. गुहक भेटला भरताला आणि गुहकानं सांगितलं, गंगेपर्यंत मी गेलो. गंगेपासून गंगेच्या पलीकडे गेल्यानंतर भरद्वाज मुनींचा आश्रम लागला. गुहकाला सोबत घेतला भरतानं. कोणत्या मार्गाने माझा दादा गेला आणि त्या मार्गाने सगळी मंडळी निघाल्यानंतर भरद्वाज मुनींना सोबत घेतलं. मग पुढे आत्री मुनींचा बरं आश्रम लागला. आत्री मुनींना सोबत घेतलं. आत्री मुनी सांगितलं चित्रकूट पर्वताकडं. आणि ही सगळी वाटचाल पुढे सुरू असताना मंडळी भरत मात्र पायी चालत होता. चलत पया देखात भल पिता दिनतती राजू जात मनावन रघुबरही भरत शिरस हो आजू. मंडळी पित्यानं दिलेलं राज्य सोडून हा भरत पायी चालतो. खातो काय? फक्त फलाहार. माझा प्रभू माझा दादा या वनामध्ये फलच आहार करत असेल ना, फलाहार करत असेल ना, मी पण फलाहार करूनच का. आणि मंडळी मी जाईन, मी माझ्या दादाला विनवणी करीन आणि परत अयोध्येला घेऊन येईन. हाच एक विचार मनामध्ये, हाच एक विचार आज आपल्या जीवनाला आकार देतो. लक्षात ठेवा, विचार करताना आपला विचार चांगला आहे का वाईट आहे? आपण प्रत्येकाला आपला विचार भरताचा आहे का कैकाईचा आहे? त्या विचाराची आपण काय केली पाहिजे? विचाराची आपण काय केली पाहिजे? पडताळणी केली पाहिजे. माझा विचार जो आहे भरत मंडळी. आणि मग मात्र ही सगळी मंडळी पोचल्यानंतर प्रभू रामराया सांगितलं, माझा भरत युद्ध करायला नाही आला. लक्ष्मणा, लखन मला भेटायला आलाय. प्रभू रामराय समोर उभे आहेत. जेव्हा प्रभू रामरायाला पाहिलं भरतानं, तेव्हा भरताचे पाय चालेनसे झाले. पायाला जडत्व आलं. भरताला असं वाटायला लागलं, मी किती जोरात धावू जेणेकरून मी या पुढच्या क्षणी प्रभू रामरायाचे चरण धरू शकेल. आणि म्हणून जेवढे तो आपले पाय धावू लागत होता तेवढे पाय जड होत होते, पाय उचलत नव्हते. प्रभू रामरायाने पाहिलं आणि हाक मारली, भरता हो भरता. भरत आला. रामराय धावत होते. भरत कडून धावत चाललाय. रामराय धावत येत आहे. भरत धावत चाललाय. सगळे जण बघताय भावाचं प्रेम किती असावं. प्रभूने हात वर केले आणि भरतानं पायाला मिठी मारली आणि आपल्या डोळ्यातले अश्रू, त्या अश्रूंनी प्रभू रामरायांच्या चरणांना अभिषेक भरताना घातला. मंडळी पाय सोडायला तयार नाही. प्रभू रामरायांनी दुसरं काही विचारलं नाही. भरताचे दोन्ही दंड धरले आणि दंड धरून भरता उठ उठ. आणि काय विचारलं? आपले पिताश्री कसे आहेत? एकच वाक्य विचारलं आणि भरताचा पाग फुटला. दादा, मी कारणीभूत आहे. आपले पिताश्री राहिले नाही. केवळ माझ्यामुळं आपल्या पिताश्रींना बिघड सोडावा लागला. डोळ्यामध्ये अश्रू हे दुःखाचे नाही. जेव्हा रामकथा ऐकताना आपण आपल्या डोळ्यामध्ये अश्रू आणतो ना, किंवा अश्रू येतात ना, ते दुःखाचे नाही, ते त्यागाचे असले पाहिजे. ते त्यागाचे असले पाहिजे. माणूस भोगी बनत चाललेला आहे. माणूस त्यागी बनत नाहीये. त्यागी बनून राहिलेला नाही. माणूस हा भोगी बनत चाललेला आहे. आणि म्हणून जर त्याला त्यागी व्हायचं असेल तर मात्र डोळ्यात अश्रू आले पाहिजे. मंडळी, त्याच्या डोळ्यात अश्रू येतात, त्याच्या ठिकाणी त्याग आहे. काय सांगतोय लक्षात ठेवा. आणि माणसाच्या जीवनामध्ये माणसाचं कल्याण त्यातच आहे की केवळ त्याग आणि त्यागातच माणसाच्या जीवनाचं कल्याण आहे. हे आपल्या समोर बसलेलं शेठजींच्या रूपातलं व्यक्तिमत्व सतत सांगत असत. म्हणून सांगितलं की ते इथं अयोध्येत असू देत किंवा कुठे असू देत, ठाण्यात असू देत, त्यांचं जीवन संपूर्ण त्यागी. लक्षात ठेवा,
मी काल बघत होतो इथं खुर्चीवर बसल्यानंतर ज्या बाया माझ्या भगिनी माझ्या माता पुढे येत होत्या त्यांना शेठजीला वाटत होतं ह्या खिशातनं काय काढून देऊ, त्या खिशातनं काय काढून देऊ. जे खिशातनं काढून देत होते ते संपत आले का काय असं त्यांना वाटत होतं. एखादी भगिनीनं पुढच्या तिने हातात काहीतरी मिळालं ते मागशीनं बघितल्यानंतर ती पाठीमागची पण हात पुढं करत होती. शेठजी माझ्या हातावर काहीतरी ठेवावं. शेठजी अशा हात ते आपल्या खिशात घालून हलवत होते. हा मिल गया तुमको भी मिल गया. परत पाठीमागं दुसरीकडे यावं, दुसरीला हात करावा. अरे 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 और एक बच्चा है, तुम्हारे लिए भी बचा है, तुम्हारे लिए भी मिल गया. एक एक बदाम काढून शेठजी देतात. बदाम म्हणजे काय? तो बदाम म्हणजे काय? पण त्या बदाम देणाऱ्याचं मन आणि त्याच वेळेला ते बदाम घेणाऱ्याचं मन ते भगवंताचं असतं. ते भगवंत रूप असतं, ईश्वर रूप असतं. आणि म्हणून देण्याची जी वृत्ती आहे माणसाच्या ठिकाणी त्याग दाखवते. काय द्यावं बरं का? म्हणून देवाला कोण आवडतो? नामदेव महाराज म्हणतात जो आवडतो सर्वांना